रामकृष्ण हरिभक्त पारायण समाधान महाराज पाटील पुन्हा एक नवीन विषयावरती आपण चर्चा करणार आहोत. मायबाप मंडळी, तो विषय आहे म्हणजे आमच्या तरुण पिढीला आज सायन्सचा आधार देऊन, एआयचा आधार देऊन, मॉडर्न युगाचा आधार देऊन आमच्या पिढीला बर्बाद केलं जात आहे आणि धर्माची आस्था कमी केली जात आहे. देव वगैरे काही नसतो असं त्यांना शिकवलं जातं आणि आमचे पालकही या गोष्टींना बळी पडत आहात. धर्माची आस्था आमच्या मुलांना अजिबात राहिली नाही. विज्ञानाच्या नावाखाली, करिअरच्या नावाखाली, मॉडर्न युगाच्या नावाखाली आज आमची परंपरा, आमची संस्कृती, आमचं आस्था आम्ही विसरत चाललो आहे. ज्या महाराष्ट्रामध्ये आम्ही जन्माला आलो त्या महाराष्ट्राची संत परंपरा देखील आम्हाला माहित नाही. पवित्र ते कुण पावन तो देश जेथे हरीचे दास जन्म घेते, एवढा पवित्र असा महाराष्ट्र आहे, पवित्र असा आमचा धर्म आहे आणि आम्हाला धर्माबद्दल आस्था राहिली नाही. तर एक दिवस असा येईल माईबाप, आमच्या मुलींच्या चव्हाट्यावरती कत्तली होणार, आमच्या मुलींची चव्हाट्यावरती बेअप्रूप होणार, तेव्हा आमच्याकडे ढसाढसा रडल्याशिवाय पर्याय राहणार नाही. धर्म टिकाल तर तुम्ही, आम्ही टिकाल. आज जर आम्ही कोणत्याही कॉलेजला गेलो उभ्या महाराष्ट्रात नाही तर संपूर्ण भारतामध्ये, तर त्यांचा धर्म ते सोडत नाही. त्यांच्याच पोशाखामध्ये येणार, भरे कॉलेजचा कोणताही युनिफॉर्म असू द्या, पण आमची पोरी नको त्या धिंगाला घालायला लागल्या. टी शर्ट, जीन्स पॅन्ट, अंगाचे प्रदर्शन चालू आहे. कुठं चाललाय आमचा धर्म? आम्ही म्हणतो टेक्नॉलॉजीचं युग आहे. अरे टेक्नॉलॉजीचं युग तुम्हाला भौतिक सुखाची प्राप्ती करून देईल, पण धर्म नाही टिकला तर तुम्हाला खरा सुद्धा बसता येणार नाही, एवढं लक्षात ठेवा. आणि सोशल मीडियावरती असे बरेच हरामखोर आहेत जे आमच्या पिढीला बर्बाद करण्याचं षड्यंत्र करत आहेत. ते म्हणतात देव धर्म काही नसतो, माणसानं माणसासोबत व्यवस्थित वागा, हा धर्म असतो. हरामखोरा, एकदा शास्त्र वाच. हे लोक गड्यात पवित्र तुळशी माळ घालण्याचाही विरोध करतात आणि आमची पिढी याला बळी पडलेली आहे, असा अक्षर पुरावा देऊन तुम्हाला सांगतोय. बघा आमच्या पिढीला कसं बर्बाद केलं जात आहे. देव राहिला असता तर दिसला असता हरामखोरात तू त्याची लायकी काय देव पाहण्याची? बरं, देव पाहण्याची गोष्ट नाही. चित्रपटातील सिनेमा खोटा असतो तरी आम्ही त्याला खरं म्हणतो. तो ब्रह्मांडाचा नायक खरा आहे, आमचं शरीर चालू आहे याच्या अर्थी तो आहे. ज्या अर्थी सूर्य उगवतो त्या अर्थी तो ब्रह्मांडाचा मालक आहे, ज्या अर्थी चंद्र उगवतो त्या अर्थी तो ब्रह्मांडाचा मालक आहे, ज्या अर्थी सूर्य आम्हाला प्रकाश देतो त्या अर्थी तो आहे, ज्या अर्थी झाडं आम्हाला फळे फुलं देत आहेत त्या अर्थी तो आहे, ज्या अर्थी आम्हाला पाणी मिळतंय त्या अर्थी तो आहे. जोपर्यंत सृष्टीमध्ये चक्र व्यवस्थित चालय तोपर्यंत तो आहे. ज्या दिवशी चक्र बंद झालं तर समजून घ्या तुमचा आमचा खलास झालं जीवन. कारण पाप अनावर होत आहे. माझा भगवंत सगळ्या ठिकाणी आहे. कारण गीतेमध्ये भगवान स्वतः म्हणतात ममई वांश जीव लोके जीव होता सनातन मनी षष्ट्यानिंद्राने प्रकृती स्थानी कर्षतः. माझी ज्ञानोबराने देखील सांगितलं जे जे दृष्टी दिसते येते हरिरूप पूजा ध्यान दे पते असे नाही. माझ्या तुकोबराने देखील हे म्हणावं, विठ्ठल जडीच तडी भरला रीता ठाव नाही उरला तो म्या दृष्टीने पाहिला आज विठ्ठलची विठ्ठल. आमची पिढी कुठं चालली आहे? मूर्ग जन्माला काही आला नाही की आम्ही त्याला शिक्षणाची परवानगी देतो, शिक्षणावर लाखो रुपये खर्च करतो. अरे पण कधीतरी आमच्या धर्मात जास्त टिकवा बाय बाप नाही तर धर्म धोक्यामध्ये राहील. कधी त्यांना गाथा शिकवणार, कधी त्यांना ज्ञानेश्वरीचे धडे शिकवणार, कधी त्यांना आपल्या गीतेचं ज्ञान देणार, कधी त्यांना हनुमान चालीसा शिकवणार, कधी त्यांना आपली संत परंपरा सांगणार, कधी सांगणार? ही जबाबदारी कुणाची आहे? जन्म देणाऱ्या माई बापांची आहे. बरं, कथाकारवाले, प्रवचनकारले, कीर्तनकारवाले, पण याच हरामखोरांचे पोरं जर इंस्टाग्रामला बिझी असतील तर यांनी धडे द्यायची तरी कुणाला? फार तडमडीनं बोलतोय. मी पण विज्ञानवादी महाराज आहे, महाराज माझंही एमएससी ऑर्गॅनिक केमिस्ट्री झालंय, पण आज का म्हणून एवढी तडमडीने सांगतोय? कारण की धर्म टिकाल तर तुम्ही, आम्ही टिकाल नाही तर रडल्याशिवाय पर्याय राहणार नाही. आम्ही पाहतोय आज महाराष्ट्रामध्ये, उभ्या भारतामध्ये काय प्रकरण चालू आहे. आज समाज जागृतीच्या फार मोठी काळाची गरज झालेली आहे. कथाकार, प्रवचनकार या लोकांनी तर आपला बिझनेस करून टाकला, यांना काही घेणं देणारा राहिलेला आहे.
समाज हतोगतीकडे वाटचाल चाललेला आहे. आणि तरुण भावांना मला एकच सांगायचे, दादा शिवरायांना जर आदर्श मानत असेल, शिवरायांना जर तुमचा बाप मानत असेल, शिवराय जर आपला बाप असेल आणि खरंच शिवाजी महाराजांविषयी जर आदर्श असेल, आस्था असेल, तर पांडुरंगाची शपथ घेऊन सांगतो, गड्या तुळशीच्या माळा टाका, माझे तुकोबाराने आदेश द्यावा. तर माझ्या छत्रपती शिवाजीराजांनी गड्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घातलेली आहे. आम्ही तिने सुखे म्हणा, विठ्ठल विठ्ठल मुखे तुमची एरविते धन ते मग मृत्यू के समान, कंठी मिरवा तुळशी व्रत करा एकादशी, भरवारीची दास तुकामने भजाईची आज. उपदेश तुकोबाराने केला तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी पवित्र तुळशीची माळ धारण केली. नुसत्या मुचा मारून टिळा लावून काही होत नाही. शिवरायांनी जे पालन केलं त्याचं एक तरी पालन करा माय बाप, तर शिवशाही पुन्हा निर्माण होईल. आणि जी विज्ञानाचा डिंका पिसताना याच्या करता माझ्या तुकोबारांचे अभंग सांगतो मी की तुम्ही का देवाला मानत नाही. ऐका मा भंग, जीव जिती जीवना संगे, मत्स्य मरण त्या वियोगे. ज्या अर्थी आमचं जीवन चालू आहे त्या अर्थी तो भगवंत आहे. अरे पाण्यातील माशाला ज्या अर्थी आपण बाहेर काढतो आणि बाहेर काढताच तो मृत पावतोय, याच्या अर्थी जीवन त्याचं काय आहे, म्हणजे जीवन म्हणजे पाणी त्याचं अस्तित्व आहे माशाचं. पाण्यात बिगर तो राहू शकत नाही आणि जर पाण्यातून बाहेर काढला तर तडफडून मरून जातो. त्या अर्थी आमच्या हृदयामध्ये, आमच्या अंतःकरणामध्ये, या 3.5 हाताच्या नरदेहामध्ये, सडक बडक शरीरामध्ये तो चैतन्य नावाचा भगवंत आमच्या हृदयात आहे. तैसा हृदयामध्ये मी राहू असता सर्व सुखाचा मी राहू, की भ्रांतासी कामू विषयावरी. आम्हाला विषयांनी स्पर्श केला म्हणून ते चैतन्य भगवंत आम्हाला दिसत नाही. अजून पुढे ऐका, मी तुम्हाला पहिलं चरण सांगितलं मी, जीव जिती जीवना संगे मत्स्य मरण त्या वियोगे, जया चित्ती जैसा भाव तया जवळी तैसा देव. जसा भाव असेल तसा देव आहे. माझ्या प्रल्हादानं खांबामध्ये सांगितलं, या खांब्यामध्ये माझा भगवंत आहे. विश्वास होता त्याला दृढ. परिणाम काय झाला, प्रल्हाद कारणे अवतार केला, विदारोणी दैत्य प्रेम पाजिला. माझ्या प्रल्हाद भाग द्यावी तर नरसिंहाचा रूप घेऊन प्रल्हादासाठी खांब्यामधून प्रकट झाला माझा भगवत परमात्मा. अजून पुढे त्याला 3ऱ्या चरणामध्ये, सकळा पडिये भानू परित्या कमळाचे जीवन. भानू म्हणजे भगवान सूर्य. सूर्य किरण जोपर्यंत पडत नाही तोपर्यंत कमळाची पाले फुलत नाही. याचा अर्थ सूर्याचे किरण कमळासाठी काय आहेत, आपलं जीवन आहे. सूर्य लावला तरी कमळाची पाकळी आपले कोमलपणा गमावून टाकते आणि नैराश्य स्वरूपाला येऊन जाते. अगदी तसंच आहे. ज्या दिवशी आमच्यातून तो प्राणवायू, तो भगवंताचा प्राणवायू निघून जाईल, त्या दिवशी या 3.5 हाताच्या नरदेहाला काही किंमत राहणार नाही. तो विश्व सुंदर असू द्या तरी किंमत नाही राहणार. म्हणून 3रं चरण बारकाईनं ऐका, सकळा पुढे भानू परी त्या कमळाचे जीवन. आणि पुढे ऐका, तुका म्हणे माता वाहे तानुल्याची चिंता, जया चित्ती जैसा भाव तया जवळी तैसा देव. या अभंगाद्वारे माझे तुकोबारांनी भगवंताविषयीचा अनन्य भाव सांगितलेला आहे. मी जास्त काही बोलू शकत नाही, पण आपल्या मुलांना, आपल्या मुलींना धर्माच्या गोष्टी सांगा, संत परंपरा सांगा. आस्थेचा विषय आहे. धर्म टिकाल तर तुम्ही टिकाल. आज्ञा घेतो, सावधानतेचा इशारा तो हरिभक्त परायण समाधान महाराज पाटील. रामकृष्ण हरी.